डल स्किन, ओपन पोअर्स, ऍक्टिव्ह पिंपल किंवा जखम झालेला एखादा स्कार, अशा वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम्सला जर तुम्ही माझ्यासारखेच कंटाळले असाल तर आजची व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. मंडळी, मी लतिका अमोल आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अशी पद्धत जिचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा अगदी ताजीतवानी आणि स्वच्छ क्लिअर स्किन करू शकता. ती स्वस्त आणि टिकाऊ गोष्ट म्हणजे आपली तुरटी. तुरटी आपल्या रोजच्या जीवनातली एक अशी अंडररेटेड वस्तू आहे जिच्याकडे आपण खरंच खूप दुर्लक्ष करतोय, पण ती खरंच खूप जास्त शक्तिशाली आहे. खूप पॉवरफुल इम्पॅक्ट आपल्या त्वचेवरती करते. बरं, इंग्लिश मध्ये तुरटीला ॲलम पण म्हणतात. बरेच जण तुरटीला फिटकरी पण म्हणतात. तुम्ही घरी बऱ्याचदा बघितलं असेल आपल्या वडिलांना किंवा आजोबांना शेव केल्याच्या नंतर ते आपल्या चेहऱ्यावर तुरटी रगडताना दिसतात. आता मार्केटमध्ये अनेक अशा आफ्टर शेविंग मॉइश्चरायझर आले, लोशन्स आले, त्यामुळे तुरटी खरंच अंडररेटेड होत चालली आहे. तुरटीचं अस्तित्व नाहीसं होत चाललंय. तुरटीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल क्वालिटीज असतात जेणेकरून चेहऱ्यावरचे डाग, मुरुम, डल स्किन हे दूर होण्यासाठी फार मदत होते. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण चेहऱ्याला लावण्यासाठी तुरटीपासून मास्क कसा तयार करायचा. चेहऱ्याला लावण्यासाठी आज मी तुम्हाला एक मास्क सांगणार आहे. त्या मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टींची गरज आहे. ती म्हणजे एक तुरटी, दुसरं म्हणजे मध. मध तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं वापरू शकता. मी सध्या डाबरचं वापरतेय आणि तुरटीचं काय बाबा 5 रुपयात फक्त मिळते. हा मास्क तयार करण्यासाठी तुरटी एका दगडावर वगळून घ्यावी, त्याच्यामध्ये 1 चम्मच मध घालावं, ते मिक्स करून घ्यावं आणि ते चेहऱ्याला लावायचं. चेहऱ्याला लावून झाल्याच्या नंतर ते 10 मिनिटं तसंच चेहऱ्यावर ठेवायचं आणि 10 मिनिटं झाल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचं. तर हा मास्क वापरल्याने काय होतं, आपलं स्किन टाइटनिंग होते, प्लस आपली स्किन ब्राईट दिसायला लागते, ताजीतवानी दिसायला लागते. इवन तुरटी आंघोळीच्या वेळेस आपण आपल्या अंडरआर्मवर रगडली तर ट्रस्ट मी गाईज, इन फ्युचर तुम्हाला कुठल्याही रोल ऑनची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्हीच विचार करा, कुठे ते महागडे लोशन, मॉइश्चरायझर, रोल ऑन आणि कुठे फक्त 5 रुपयाची तुरटीचा तो लहानसा खडा. सो बेसिकली ही 5 रुपयाची तुरटी आपला खूप पैसा वाचवू शकते. एक महत्वाची टिप म्हणजे तुरटीचा आपण रोज वापर करू शकत नाही. स्किन केअर मध्ये आपला 3 ते 4 दिवसांचा गॅप असायलाच हवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं म्हणजे आपल्या स्किनला आपण स्वतःच टॉर्चर केल्यासारखं आहे. त्यामुळे ते म्हणतात ना की तूप खाऊन लगेच रूप येत नाही. त्यामुळे आपण आपली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायला पाहिजे जेणेकरून त्याचा एक योग्य रिझल्ट आपल्यापर्यंत येतो. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जास्त हेल्पफुल झाला असेल. जर तुम्ही घरी पण हे रेमेडीज ट्राय करताय तर त्याचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू कॉमेंट बॉक्समध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि प्लस तुमच्या कॉमेंटमुळे दुसऱ्यांना पण गायडन्स मिळेल की हा मास्क वापरल्याने नेमका फरक पडतोय नाही पडत आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.